नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण असा पदार्थ बनवतोय जो तुम्ही आजपर्यंत कधी बनवला नसेल आणि खाल्लासुद्धा नसेल. चला तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. अर्धवट शिजवलेलं तुरीचं वरण, 1 वाटी दही, लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला, धने पावडर, बारीक कापून घेतलेला कांदा, चिरलेलं लसूण, कोथिंबीर आणि कडीलिंबाची पाने, थोडा हिंग लागेल आणि चवीपुरतं मीठ. आता इथे गॅसवरती कढई तापवायला ठेवली होती. त्यामध्ये तेल घालायचं, मोहरी आणि जिरे घालून झालेलं आहे. चिरलेला लसूण घालायचा, बारीक कापून घेतलेला कांदा आणि कडीलिंबाची पाने घालायची, परतून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला थोडा हिंग घालायचा आहे. आता आपल्याला सुके मसाले घालायचे, लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार, थोडा गरम मसाला आणि धने पावडर. तुरीची डाळ हळद घालून तुम्ही कुकरला लावून 1 शिटी काढून घेऊ शकता किंवा पातेल्यात शिजवली तरी चालेल. जास्त शिजवायची नाही. आता ही रेसिपी आहे ती तुम्ही कुठे बघितली नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल, कारण ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. छान घरचं घट्ट दही असायचं आणि चुलीवरची शिजलेली तुरीची डाळ असायची. त्या बरेच वेळा असं वरण करायला लावायच्या. मसाले परतून झालेले आहेत. त्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि आपलं बोटाने दबेल इतपतच डाळ शिजलेली पाहिजे आपल्याला. कढईमध्ये पाणी अगदी थोडंच घालायचं. आता आपल्या डाळीमध्ये जर तेवढं पाणी असलं तर आपल्याला यामध्ये पाणी घालायची सुद्धा गरज नाही. आता ही डाळ यामध्ये घालायची, चवीनुसार मीठ घालून छान एकत्र करून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे घट्ट दही. दही मात्र फार जुनं किंवा आंबट नको. पहिल्यांदा त्यांनी मला अशी रेसिपी करायला सांगितली. त्यावेळेस मला जरा आश्चर्य वाटलं की वरणामध्ये दही घालून कसं लागेल, परंतु बनवल्यानंतर नक्कीच तुम्ही 1 पोळी जास्तीची खाल. एवढं स्वादिष्ट हे दह्यातलं वरण लागतं. ऐकायला आणि बघायला असं वाटतं हे कसं असेल, परंतु ते बनवल्यानंतर मी आता बरेचदा असं वरण बनवत असते. आता ते थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच दही घातलेलं आहे. दही घातल्यानंतर सर्विंग बाउलमध्ये काढायचं. त्यामध्ये छान असा कच्चा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची आणि छान असा तडका तयार करायचा आणि आपल्या वरणावरती घालायचा. वरून छान अशी कोथिंबीर घालायची. चपाती असो किंवा शिळी भाकरी असो त्यासोबत याचा आस्वाद घ्यायचा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.